जय श्रीराम. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण समर्थांनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासासाठी घेतो आणि समर्थांना त्यामधून आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पाहतो. आज 48वा श्लोक आपण बघणार आहोत. तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचं विवेचन बघूया. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया पहिल्यांदा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. सदा म्हणजे सर्वदा, प्रत्येक वेळी. देव काजी, काजी म्हणजे कार्यासाठी, प्रयोजनासाठी. देव काजी म्हणजे देव कार्यासाठी. झिजे म्हणजे झिजणे, कष्टणे. म्हणजे ज्याचा देह सदैव देवाच्या कार्यासाठी झिजतो किंवा कष्ट होतात त्याला, पण कशासाठी? देवाच्या कार्यासाठी. सदा रामनामे वदे नित्य वाचा. वाचा म्हणजे वाणी, नित्य म्हणजे सदैव. जो भक्त वाणीने सदैव भगवंताचं नाम घेत असतो. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. धर्म म्हणजे कर्तव्य, विहित कर्म जे त्या भक्ताच्या वाट्याला आलेलं असतं ते तो उत्तम पद्धतीने करतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो भक्त आहे, जो सर्वोत्तम अशा परमेश्वराचा दास आहे, तो जगामध्ये धन्य होतो. ह्याचा सरळ अर्थ काय आहे ते आपण बघूया की सदा देव काजी झिजे देह ज्याचा. जो भगवंताचा भक्त आपली काया, आपला देह सदैव भगवंताच्या कार्यासाठी, देव कार्यासाठी झिजवतो, काया कष्टवतो. जो वाणीने नित्य भगवंताचं स्मरण करतो, भगवंताचं नाम घेतो. जो आपल्या वाट्याला आलेली जी विहित कर्म आहेत, जे कर्तव्य आहे, तो उत्तम पद्धतीने पार पाडतो, ती कर्तव्य टाळत नाही. असा भक्त जो सर्वोत्तम अशा परमेश्वराचा दास आहे, तो जगामध्ये धन्य होतो.
आता आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलंय त्याप्रमाणे 47व्या श्लोकापासून ते 56व्या श्लोकापर्यंत समर्थ भक्ताची लक्षणं सांगतायत की भगवंताचा भक्त कसा असतो. म्हणजे समर्थांनी 47व्या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगितलं की भक्त कसा असतो, तर मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, म्हणजे जो अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण ठेवतो आणि जो लोचनी म्हणजे डोळ्यांनी दृष्टीने भगवंताचं सगुण रूप पाहतो, म्हणजे आत निर्गुण बाहेर सगुण अशी भक्ती जो करतो. जनी जाणता भक्त होऊनी राहे, जाणता म्हणजे ज्ञानी, असा भक्त हा ज्ञानी असतो. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, म्हणजे ज्याला सगुण निर्गुण हे सगळं कळलेलं आहे, निर्गुण तत्व लक्षात आलेलं आहे, पण तो सगुणावरचं प्रेम सोडत नाही आणि तो साधन क्रम पूर्ण आचरतो. म्हणजे नवविधा भक्तीचा जो क्रम आहे तो सगळा क्रम तो आचरतो. ही लक्षणं 47व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. आता 48व्या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की सदा देव काजी झिजे देह ज्याचा, म्हणजे जो खरा भगवंताचा भक्त आहे तो त्याची काया, तो त्याचा देह हा भगवंताच्या कार्यासाठी अक्षरशः झिजवतो, कष्टवतो. देह कष्टवणं म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वरीय कार्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणं, परमेश्वरीय कार्यासाठी सेवा करणं देहाच्या माध्यमातून, कारण आज कुठलीही गोष्ट करायची झाली तरी ती देहाच्या माध्यमातूनच करावी लागते, देहाची हालचाल करावी लागते, त्याच्याशिवाय कुठलंच कार्य घडू शकत नाही. मग जर देह झिजवायचाच आहे तर खरा भक्त असं मानतो की तो भगवंतासाठी आपला देह झिजावा आणि काया कष्ट व्हावी. जो एक जन्म भगवंताच्याच कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या जन्मामध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी करतोय प्रापंचिक, जे हवं ते सगळं आपण करतोय, पण परमेश्वरासाठी करायची वेळ आली की आपण 2 पावलं मागे येतो. तर खरा जो भक्त आहे भगवंताचा, समर्थांना जो अपेक्षित आहे, तो काय करतो, तर तो सगळी काया, त्याचा देह हा भगवंतासाठीच कष्टवतो, झिजवतो. म्हणजे तो एकीकडे त्याची विहित कर्म करत असतो, जे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. तो त्याचं कर्तव्य टाळत नाही, तो त्याचा प्रपंच करत असतो, तो सगळं करत असतो, पण त्याची एक दृष्टी कुठे असते तर भगवंताकडे. जे 47व्या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. बघा आता अंतरामध्ये, अंतःकरणामध्ये भगवंत आहे, बाहेरही भगवंत आहे. असा जो भक्त आहे त्याची एक दृष्टी भगवंताकडे असते. त्याला माहिती असतं की आपल्याला आयुष्यामध्ये करायचं काय. एकदा का सद्गुरु तत्व आयुष्यामध्ये आलं, एकदा का परमेश्वरीय तत्व आयुष्यामध्ये आलं की खऱ्या भक्ताला, जाणत्या भक्ताला हे कळतं की आपल्याला नक्की करायचं काय. म्हणजे महाराज असं सांगतात तसं की प्रपंच करायचा आहे, तो सोडायचा नाहीये, पण प्रपंचातली आसक्ती जेव्हा आपण भगवंताकडे लावतो तेव्हा ती भगवंताची प्रीती होते. हेच समर्थांनी 3ऱ्या चरणात सांगितलं 47व्या श्लोकाच्या की गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. म्हणजे बघा सगळे संत हे एकच गोष्ट सांगत असतात की जो खरा ज्ञानी भक्त आहे त्याला निर्गुण कितीही कळलं तरी तो सगुणावरचं प्रेम सोडत नाही, तो त्याची सगळी काया ही भगवंताच्या सेवेसाठी कष्ट होतो. आता ह्या गोष्टीचा विचार आपल्याला थोडा संत भूमिकेतून करावा लागतो की संतांना समोर आणलं की आपल्याला कळतं, त्यांचे चरित्र अभ्यासली की आपल्याला कळतं की संतांनी त्यांची काया कष्टवली म्हणजे काय केलं. बघा संत अतिशय प्रखर साधना पहिल्यांदा करतात. सगळ्या संतांची चरित्र आपण बघितली तर कोणी लहानपणी घर सोडून निघून गेलेलं आहे. समर्थांनी अतिशय प्रखर अशी साधना केलेली आहे, महाराजांनी केलेली आहे. सगळ्या संतांनी लहानपणापासून अतिशय देवाची भक्ती केलेली आहे, साधना केलेली आहे, उपासना केलेली आहे. ती साधना उपासना करून ते ईश्वर सन्मुख झालेले असतात. त्यांना कळलेलं असतं की आता प्रपंच म्हणजे काय आहे. त्यांचा जन्मच मुळी जगाच्या कल्याणासाठी होतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की समर्थांसारखे जे संत आहेत त्यांचा जन्मच मुळी जगाच्या कल्याणासाठी होतो. ते स्वतः कधीच उद्धरून गेलेले असतात.
स्वतःचा उद्धार करण्यासाठी संतांचा जन्म झालेला नसतो, तर लोकांच्या उद्धारासाठी झालेला असतो. त्यामुळे काही संत जरी प्रापंचिक असले, म्हणजे प्रपंच करत असले, तरी सुद्धा प्रपंच करता करता ते त्यांची सगळी काया, देह हा परमेश्वराच्या सेवेसाठी कष्टवतात, झिजवतात. संपूर्ण आयुष्य ते परमेश्वराच्या सेवेसाठी, लोकांना, इतरांना, इतर भक्तांना परमेश्वर सन्मुख करण्यासाठी, उपासना मार्गावर आणून ठेवण्यासाठी ते सगळ्या लोकांना सांगतात, तत्वज्ञान सांगतात, उपदेश करतात, परमेश्वराचं तत्व समजून सांगतात, सगळं सांगतात. म्हणजे दासबोधामध्ये समर्थ माऊली म्हणते ना, की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. याचाच अर्थ तो आहे की जे आपल्याला लक्षात आलं, ती संतांची भूमिका आहे, कळकळ आहे, की जे मला लक्षात आलं ते मला सगळ्यांना सांगायचंय. ही संत भूमिका आहे. लोकांचा उद्धार व्हायला हवा, जगाचं कल्याण व्हायला हवं, असं संतांना वाटत असतं. म्हणजे भगवंताला काया, वाचा आणि मनानी जो भक्त शरण गेलेला आहे, तो त्याची साधना झाल्यानंतर, त्याला आत्मस्वरूप आणि परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, या सगळ्या गोष्टींचा तो जो उपयोग आहे, तो स्वतःच्या स्वार्थासाठी न करता तो इतरांसाठी करतो, जगाच्या कल्याणासाठी करतो, लोकांच्या उद्धारासाठी करतो. म्हणजे त्याचा देह तो लोकांच्या कल्याणासाठी झिजवतो. त्याला काया कष्टवणं असं म्हणतात. अगदी साधं आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या भूमिकेतून आपण विचार केला तर आपल्याला असं वाटतं की काय आवश्यकता आहे या सगळ्याची. अगदी तुम्ही साधन करत असाल तरी आपापल्या घरी बसा, साधन करा आणि बाकी आपला प्रपंच करा. लोकांचा उद्धार आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या भूमिकेतनं बघाव्या लागतात, संत भूमिकेतनं बघाव्या लागतात. हा अभ्यास आहे. आपण सामान्य माणसं आहोत, पण आपण निदान त्या भूमिकेत थोडा वेळ शिरून अभ्यास करू शकतो की संतांची चरित्र अभ्यासणं हा एक मोठा अभ्यासाचाच विषय आहे. त्यातनं कळतं आपल्याला की त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काय कष्ट उपसलेले आहेत आणि आपण काय करतोय हे आपल्याला बरोबर लक्षात येतं. म्हणजे खरं तर एखादा भक्त आहे, एखादा साधक आहे, तो निवांत भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपापल्या घरी बसून नाम घेतोय, हे सगळं करू शकतो. पण जो सर्वोत्तमाचा भक्त आहे, जो ज्ञानी भक्त आहे, तो स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जातो आणि आता लोकांच्या उद्धारासाठी तो त्याची काया झिजवतो. त्याला असं कळकळीने वाटत असतं की सगळ्या लोकांचा उद्धार व्हावा, सगळ्या लोकांना परमेश्वराची प्राप्ती व्हावी, सगळ्या लोकांना परमेश्वराकडनं जो आनंद आणि समाधान मिळतं ते सगळ्यांना मिळावं. म्हणजे खरा आनंद हा भगवंताकडनं येतो. सर्वसामान्य मनुष्य खरा आनंद त्याच्या संसारात, प्रपंचात, विषयातनं तो भोगण्याचा प्रयत्न करत असतो. पण संतांना कळत असतं की अरे तू हा जो विषय भोगतोयस तर ह्यातनं तुला खरा आनंद मिळणार नाहीये. तो खरा आनंद तुला कुठून मिळणार आहे? भगवंतापासून मिळणार आहे. त्यामुळे संतांची ही कळकळ असते की त्यांना, सर्वसामान्य माणसाला परमेश्वर सन्मुख करायचं असतं, उपासनेच्या मार्गावर आणून ठेवायचं असतं, त्याच्याकडनं उपासना घडवायची असते, त्याच्याकडनं त्यांना साधन घडवायचं असतं आणि सगळेजण ईश्वरापर्यंत पोहोचावेत ह्या एका केवळ उदात्त हेतूनी संत त्यांची काया कष्टवतात. ह्याला काया कष्टवणं किंवा देह झिजवणं असं म्हणतात. आज अशी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांचीच की अगदी साधं उदाहरण देतो की आपण एखाद्या देवळात किंवा कुठल्याही जिथे देवाचं कार्य चालतं, अगदी साधी सतरंजी जरी उचलायची वेळ आपल्यावर आली ना, तरी सुद्धा आपण दुसऱ्यांकडे पाहतो की दुसरा कोणी उचलतोय का, पण आपण 2 पावलं पटकन पुढे येत नाही. याला कायिक स्वार्थ म्हणतात. महाराजांनी जे स्वार्थाचं 3 प्रकार सांगितलेत, एक वाचिक स्वार्थ आहे, मानसिक स्वार्थ आहे, तसा कायिक स्वार्थ आहे की आपली काया फारशी कष्टवायची नाही. आणि संत भूमिका बघा की त्यांनी संपूर्ण आयुष्य हे देह झिजवलेला आहे, काया कष्टवलेली आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून प्रखर साधना केलेली आहे
कित्येक वेळेला त्यांना कदाचित खायला प्यायला त्या साधनेमध्ये मिळालेलं नसेल. कोणी भिक्षा मागून त्याच्यावर उदरनिर्वाह केलेला असेल संतांनी. ही काया कष्टवण आहे. कशासाठी आहे? तर जगाच्या कल्याणासाठी आहे. मग संतांनी मंदिरं बांधली, उपासना वाढवली, लोकांना नामाला लावलं, अनुग्रह देऊन लोकांना उपासना करण्यासाठी प्रवृत्त केलं. सगळा भार लोकांचा घेतला. सगळ्या भक्तांच्या हाकेला परमेश्वर धावून जातो. तो कोणाच्या रूपाने धावून जातो? तर संतांच्याच रूपाने धावून जातो. मग संतांनी ग्रंथ लिहिले, संतांनी तत्वज्ञान सांगितलं, संतांनी कथा सांगितल्या देवाच्या. सगळं काही संतांनी केलं. ते कोणासाठी केलं? लोकांसाठी केलं. ते स्वतः कधीच उद्धरून गेलेले होते, पण त्यांची तळमळ काय होती की लोकांचा आता उद्धार व्हायला पाहिजे, जगाचं कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी काया कष्टवली, म्हणून त्यांनी देह झिजवला. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे गेल्याशिवाय तुम्हाला परमार्थ म्हणजे काय हे कळणारच नाही. तर हा जो सगळा भाग आहे, आता बघा समर्थाने सुद्धा टाकळी गावामध्ये 12 वर्ष पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या केलेली आहे, गायत्रीचं पुरश्चरण केलेलं आहे. मग दुपार झाली की माधुकरी म्हणजे भिक्षा मागायला समर्थ बाहेर पडत असत. किती छोटं वय होतं त्यावेळेला समर्थांचं. मग भिक्षा मागायची, त्या आलेल्या भिक्षेचे 5 भाग करायचे. पहिल्यांदा ते सगळं पाण्यामध्ये भिजवायचं, म्हणजे आसक्ती गेली पाहिजे, त्यातली चव गेली पाहिजे. मग एक भाग हा रामाला अर्पण करायचा, एक मारुतीरायांना, एक स्थानदेवतेला, एक पाण्यातल्या जलचरांना. 5वा भाग आपण खायचा. आता तुम्ही सांगा, तो 5वा भाग म्हणजे किती कमी त्यांच्या वाट्याला येत असेल पोटाला. हे काया कष्टवण आहे. प्रत्यक्ष मारुतीराय फांदीवर बसून त्यांची सगळी तपश्चर्येचं रक्षण करत होते, कारण त्यांना माहिती होतं की जगाच्या कल्याणासाठी अवतार आहे. ह्याला काया कष्टवण असं म्हणतात. हे समर्थाने पहिल्या चरणामध्ये सांगितलंय की जो खरा सर्वोत्तम परमेश्वराचा जो भक्त आहे ना, ज्ञानी भक्त, तो सदा देव काजी जिजे देह ज्याचा, असं आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की सदा रामनामे वदे नित्य वाचा, म्हणजे देहानी परमेश्वरीय कार्य चाललेलं आहे आणि वाणीनी भगवंताचं नाम घेणं चाललेलं आहे. म्हणजे जो सर्वोत्तम परमेश्वराचा भक्त आहे तो सदैव त्याची वाणी जिव्हा ही भगवंताच्या नामाला वाहिलेली असते. म्हणजे नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती, असं समर्थाने दासबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे की जो सदैव नामाचं स्मरण ठेवतो ते जाणावे पुण्य शरीर, त्याचा देह हा पुण्य शरीर बनतो. तोच देह परमेश्वरीय कार्यासाठी वापरता येतो. म्हणजे त्याच्या आधी नाम आहे. नाम घेतल्यानंतर पाप नष्ट होतात, दोष निघून जातात, तो पुण्यवान बनतो, त्याचा देह पुण्य शरीर बनतं. असं पुण्य प्राप्त झालेला जो भगवंताचा भक्त आहे तोच त्याची काया ही परमेश्वरीय कार्यासाठी कष्टवतो, झिजवतो. म्हणजे भक्ताची भगवंताच्या विषयीची जी काही भूमिका आहे ती कशी असते की देहाने भगवंताची सेवा करायची आहे आणि मनानी वाणीनी भगवंताचं नाम घेऊन त्याचं अनुसंधान ठेवायचे. आता वाणीचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे वैखरी, दुसरी म्हणजे मध्यमा, तिसरी पश्यंती आणि चौथी वाणी परा. वैखरी म्हणजे आपण जे मोठ्याने बोलून नाम घेतो. मग ते नाम जे सहस्रार चक्रामधनं तिथे त्याची उत्पत्ती झालेली असते, तिथून ते नाम व्हायला सुरुवात होते. मग ते मध्यमेमध्ये म्हणजे कंठात येतं, तिथे विशुद्धी चक्र आहे. मग तिथून ते नाम पश्यंतीमध्ये शिरतं, म्हणजे ते अनाहत चक्रामध्ये ते जागृत करतं आणि तिथून ते नाम परावाणीमध्ये परेमध्ये जातं, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये. तिथे 3.5 वेटोळं घालून ती जी कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेमध्ये ती जागृत होते. म्हणून महाराज म्हणतात ना की नामामध्ये योगाची सगळी अंग आहेत. सहस्रार चक्रामध्ये शिव आहे आणि मूलाधार चक्रामध्ये सुद्धा परमेश्वरीय तत्व आहे, म्हणजेच तो अंश चैतन्याचा. म्हणजे जीवाशिवाची गाठ नाम घडवून आणतं. असा तो भक्त भगवंताचा
सदा रामनामे वदे नित्य वाचा, असं दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते. म्हणजे बघा की प्रत्येक वेळेला वैखरीनी मोठ्याने आपल्याला नाम घेता आलं नाही तरी वाणीचे पुढचे 3 प्रकार आहेत ना, मध्यमा पश्यंती परा, ह्याच्यामध्ये त्या भक्ताचं नाम त्याच्या साधनेच्या ह्याच्यानुसार चालूच असतं. पुढे भक्ताचं लक्षण सांगताना समर्थ माऊली तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणते की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. म्हणजे एकीकडे तो त्याची काया कष्टवतोय, त्याचा देह तो झिजवतोय, दुसरीकडे तो मनाच्या पातळीवर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतोय, तो नाम घेतोय. पण हे सगळं करत असताना एकीकडे त्याच्या प्रारब्ध योगानुसार त्याला जी काही प्रापंचिक किंवा पारमार्थिक जी काही विहित कर्म त्याच्या वाट्याला आलेली आहेत त्याला स्वधर्म असं समर्थाने म्हटलंय. धर्म म्हणजे कर्तव्य. ते कर्तव्य तो उत्तम पद्धतीने भक्त पार पाडतो. तो त्या कर्तव्याला चुकत नाही, तो कर्तव्य टाळत नाही. म्हणजे तो असं म्हणत नाही की मला आता हे करायचंय ना, मग मी आता ते करणार नाही. तो दोन्ही गोष्टी करतो. म्हणजे तो कर्तव्याला चुकत नाही. मग अशा पद्धतीने तो तन मन धन सगळं भगवंताला अर्पण करून त्याच्यामध्ये जी काही सगळी शक्ती आहे ती सगळी तो एकवटतो आणि तो भगवंताच्या कार्यासाठी आपली काया कष्टवतो आणि मनाच्या पातळीवर अंतरंगामध्ये तो नामामध्ये राहतो. त्याच्या वाट्याला आलेली सगळी विहित कर्म तो उत्तम पद्धतीने पार पडतो. आणि असा भक्त जो सर्वोत्तम परमेश्वराचा दास आहे तो जगामध्ये धन्य होतो. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते की सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.